नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर परत एकदा जी बातमी आहे ती महिलांसाठीच आहे आणि सरकार नवीन योजना महिलांसाठी काढत आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तर जसं की मी याच्या आधी ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की योजना नेमकी काय आहे आणि कोणती आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्या लिंकची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की आली असेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात की आता त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते आपण पाहूयात. तर अर्ज कसा करणार, तर या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागतो. तर ते काय करणार, तर तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर, म्हणजेच ही वेबसाईट आहे https://pmmvy.wcd.government.in ह्या लिंकवर जाऊन अथवा आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र सेविका किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन तुम्ही फॉर्म भरता येऊ शकतो तुम्हाला. म्हणजे बघा, 3 ऑप्शन आहेत तुमच्याकडे की फॉर्म कसा भरायचा, अर्ज कसा करायचा. पहिलं तर आहे तुमच्याकडे लिंक आहे, ह्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्याच्यावर लिंकवर जाऊन ते फॉर्म भरू शकता. किंवा जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, अडचण येत असेल, तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्राकडे जाऊन त्या महिलांकडनं भरून देऊ शकता. त्या महिला तुम्हाला नक्की मदत करतील. तर तिसरा जो ऑप्शन आहे तो आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर असे 3 ऑप्शन आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज करू शकता. तर आता अर्ज भरताना अटी काय आहेत ह्या तुम्ही जाणून घ्या आणि त्याशिवाय फॉर्म भरू नका. आधी तुम्ही अटी नीट लक्षात घ्या. तर या योजनेसाठी लागणाऱ्या पात्रता, अर्जदार भारताचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. हे मॅन्डेटरी आहे. हे लाडकी बहीण योजनेसाठीही हीच अट होती. तर या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो. गर्भपात, मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यासाठी पात्र असेल असं त्यांनी मेन्शन केलं आहे त्याच्यामध्ये. तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी अपात्र असेल. म्हणजे काय, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यासाठी काम करणारी व्यक्ती अपात्र असणार आहे. त्यामुळे त्या महिलांनी फॉर्म भरू नये. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात. तर तुम्ही हे नीट लक्षात घ्या की कोणत्या महिला अर्ज करू शकतात. तर या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात. या अंगणवाडी महिलांसाठी पण ही महत्त्वाची बातमी आहे. त्याही याच्यासाठी अर्ज करू शकतात. तर लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे. हे लाडक्या बहीण योजनेसाठी किंवा कोणत्याही योजनेसाठी ही एक महत्त्वाची ठरलेली न्यूज आहे की तुमचं जे आधार आहे ते बँक खात्याशी तुमचं लिंक पाहिजे आणि तुमचा आधार अपडेटेड पाहिजे. त्याशिवाय या योजनेचा तुम्हाला फायदा होणार नाही, कोणत्याही योजनेचा. तर लाभार्थी आणि त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल. म्हणजे गर्भवती महिला आणि त्यांच्या पतीचे आधार कार्ड जो आहे ते देणं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तर ते तुम्ही जमा करा त्याच्यामध्ये अर्ज करताना. तर आता कागदपत्रे काय लागणार आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स जे आहेत ते काय आहेत, ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तर तुम्हाला अटी तर समजल्या, तुम्ही त्या अटीनुसार फॉर्म भरा. परत जर तुम्ही अपात्र असूनही फॉर्म भरला तर त्याच्यात तुम्हाला वगळण्यात येईल, नक्कीच येईल. त्याच्यासाठी सरकार नवीन अपडेट नक्की देईल. तर आता जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते काय आहेत, तर लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र, संमतीपत्र द्यावे लागणार आहे. नंतर मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक केलेला असावा, हे कंपल्सरी आहे. आधार कार्ड बँकेशी आणि मोबाईल नंबर पण आधार कार्डची लिंक करणे गरजेचं आहे. तर बँक खातेही त्यांचे असावे तपशील. नंतर MCP कार्ड म्हणजे काय, तर माता बाल संरक्षण कार्ड, ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते फॉर्ममध्ये अटॅच करू शकता. तर जर तुम्हाला MCP कार्ड, माता बाल संरक्षण कार्ड म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकांना विचारू शकता, ते तुम्हाला नक्की सांगतील. तर लाभार्थी आणि तिचा पती त्यांच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड किंवा दोघांचे जे ओळखपत्र आहे ते तुम्ही देणे आवश्यक आहे, ते गरजेचं आहे. तर दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत पाहिजे. ते तुम्ही विचारा अंगणवाडी सेविकांना, तुम्हाला नसेल समजलं तर. तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी लाभार्थ्याकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड आहे. म्हणजे तुम्ही लस दिली का त्या मुलाला किंवा लहान बाळाला, त्याचं तुमच्याकडं कार्ड असणं गरजेचं आहे. तर
अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे या तुम्ही जाणून घ्या. तर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व योजना 2024च्या सर्व अटी पूर्तता केल्यास तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. म्हणजे मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलं, तुम्ही पात्र आहात का अपात्र, त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट्स आहेत आणि तुमचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, हे जर तुमच्याकडे सगळे असेल तर तुम्ही 2024ची जी आत्ताची योजना आहे मातृत्व वंदना योजना, त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही अर्ज कसा करणार, आता तुम्हाला लिंक तर कळाली. तीन मार्ग आहेत, तुम्ही अर्ज करू शकता. पण प्रक्रिया कशी आहे, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा. हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा हे जसं की सांगितलं मी तुम्हाला सुविधेमधून मिळू शकता. तर ही जी लिंक आहे त्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. मागे मी तुम्हाला सांगितलं आताच की कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत आणि ते अंगणवाडी केंद्र सेविकांकडे तुम्हाला जमा करावे लागतील. तो फॉर्म अंगणवाडी केंद्र आणि आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल, जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही जो फॉर्म सबमिट केला त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे अटॅच करून, तर तो फॉर्मचे तुम्हाला एक पावती मिळणार आहे की तुम्ही अर्ज केलेला आहे आणि ती पावती तुम्ही जपून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढेही ती योजनेसाठी कामाला येणार आहे. त्याच्यामुळे ती पावती असणं तुमच्याकडं आवश्यक आहे. तर आता तुम्ही फॉर्म वगैरे भरला, पण रक्कम मिळाली की नाही हे कसे तपासणार, तर तेही आपण पाहूयात. तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBTद्वारे हस्तांतरित केली जाते. म्हणजे काही प्रश्न येत नाही, तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये आधार कार्डची लिंक असेल तर बँक अकाउंटमध्ये तुमच्या थेट येणार आहेत पैसे, तुम्हाला काही चेक करायची गरज नाही आहे. तर आता तुम्हाला जो फॉर्म आहे तो कसा करायचा तेही आपण जाणून घेऊयात. तर तुमच्या समोर लॉग इन फॉर्म उघडा, तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यासाठी लॉग इन ID, तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड लक्षात ठेवा, कुठेतरी सेव्ह ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढेही लॉग इन करायला त्याचा फायदा होणार आहे. तर लॉग इन केल्यानंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला लाभार्थींची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय मिळेल. नंतर तुम्हाला लाभार्थीचा क्रमांक टाकावा लागेल आणि त्या सर्चवर क्लिक करावं लागेल. म्हणजे क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर तुम्ही तुमचं पेमेंट रिपोर्ट तपासून तो डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे स्टेप्स तुम्ही फॉलो करून तुमचे योजनेचं फॉर्मचे जे आहे ते कुठपर्यंत आलं आहे ते तुम्ही तुमचा डेटा पाहू शकता. फक्त तुमचं ईमेल ID आणि पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशी ही अपडेट आहे. तर ज्या महिला याच्यासाठी पात्र आहेत त्यांनी खरंच पैसे भरा, त्यांनी खरंच फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. त्यासाठी काय अटी आहेत, काय कागदपत्रे आहेत हे मी तुम्हाला आत्ताच सांगितले आहे. तर तुम्ही हे 3 ऑप्शनपैकी कोणतेही ऑप्शन निवडू शकता. तर तुम्ही त्यासाठी आणखी सरकार काहीतरी अपडेट देत राहील. सरकार महिलांसाठी नवीन नवीन योजना काढत आहे, ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन योजना ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी उत्तर नक्की देईल. धन्यवाद.